वक्फ आणि हिंदुत्वाचा काडी मात्र संबंध नाही ही तुमच्या पक्षाची खास. मुख्यमंत्र्यांनी तुष्टीकरण म्हणताच संजय राऊतांचा घणाघात. केंद्रातील NDA सरकार आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती करणार असं विधेयक मांडणार आहे. दुपारी 12 वाजता विधेयकावरील चर्चेला सुरुवात होईल. भाजपसह सर्व NDA मित्रपक्षांनी खासदारांसाठी व्हीप जाहीर केला आहे. चर्चेदरम्यान लोकसभेत प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. तत्पूर्वी सकाळी 9:30 काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विधेयकाला विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना या विधेयकाला कडाडून विरोध करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आणि त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की देवेंद्रजी, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काही मात्र संबंध नाही. हे तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची. विषय राहुल गांधींचा. त्यांच्या आजीनं अमेरिकेला दम भरला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून फाळणीचा बदला घेतला. तुमच्यात हा दम बोला. तुम्हाला कोणीच सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी वक्फ बोर्डाच्या संदर्भात काही भूमिका मांडली होती असं मला तुम्ही दाखवू शकता का? देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला, मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव, भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये. आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे. हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे. वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात, भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघानं विरोध केला. याची गरज नाही. उगाचच वातावरण खराब करू नका. या बिलासंदर्भात सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपण आहे. या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जी अमेंडमेंट्स, इतर जी बिलं असतात सुधारणावादी, त्या प्रकारचं एक बिल आहे. या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसतं आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी. आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे ना, कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय. त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी आहे. हे मला स्पष्ट दिसते, आम्हाला स्पष्ट दिसते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.